निर्देश दिला आणि त्याच्यावर 10 मिनिटात ते पेशंट मरून गेलं जागेवर. माझ्या समोर मेलं पेशंट. बाप तो बाप रहेगा यासारखे अर्थहीन गाणे ऐकून सर्वच मीच सर्वात मोठा समाजसेवक असल्याचा आव आणतील. परंतु ह्याच गर्दीत असाही एक जनसेवक आहे ज्यानं निमूटपणे फक्त जनसेवाच आपलं सर्व काही मानले. ते नाव म्हणजे देवा पाटील होय. आपला सर्वांचा देवा भाऊ. आपण सर्व मालेगावकर उघड्या डोळ्यांनी त्यांना बघत आहोत की नेहमी कुठल्या ना कुठल्या समस्यांवर आंदोलन उपोषण करून जनता मायबापाच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. कान उघडून ऐकायचंय. यानंतर जर शहराला त्रास झाला, माझ्या माता भगिनींना त्रास झाला, तर भारतीय जनता पार्टी यांना शहरात फिरकू देणार नाही, यांना शहरात काम करू देणार नाही. कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अजून हयात आहे. हिम्मत न हारे, वो जिंदगी सवारे, चल दिखा दे सारी दुनिया को तेरी सांसों में भी है आधी. आगे बढ़ा तू अपने कदम, आगे बढ़ा तू अपने कदम. देवा पाटील यांची खरी ओळख झाली ती कोरोना काळात, जेव्हा जग संकटात होते. देवा पाटील व निखिल पवार यांच्या टीमनं स्वखर्चानं शहरभर सॅनिटाईज केले. नंतर जे रोज कमावून खातात त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सुरुवातीला शहरात कोणी उपाशी राहू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी अन्नधान्य पुरवण्याची पराकाष्ठा पणाला लावली. मग काय, रस्त्यावरील मुके जनावरांचा चारा असेल, गौ माता पर विपदा आई उसको आज बचाना है, धर्म के रक्षक आगे आकर दूध का कर्ज चुकाना है. बेघर असलेले भिक्षुक या सर्वांपर्यंत मदत पोहोचू लागली. इतक्यावरच न थांबता मुंबईहून उत्तर प्रदेशाकडे पायी जाणारे मजूर, त्यांच्या व्यथा अतिशय वेदनादायी होत्या. 3 दिवस उपाशी पोटी अणवाणी पायी चालणारी मजूर परिवार, लहान लहान बालक हे विदारक चित्र मन सुन्न करीत होते. अशा अवस्थेत त्यांची सेवा करण्याचे धाडस देवाभाऊ आणि निखिल पवार व भारतीय जनता पार्टी पक्षाच्या टीमनं केलं. जेव्हा सूर्य तापून थकला, भूक आणि तहानेनं देखील हार पत्करली, तेव्हा खरी जीवघेणी लढाई सुरू झाली आणि कधी न संपणारे दुःख सामोरे येऊ लागले. मृत्यूचा तांडव सुरू झाला. हे ईश्वरा, हे काय बघतोय? कुठल्या पापाची शिक्षा आम्हास देतो आहे? कसे बघू मी, कसे बघू मृतांचे ढिगारे लागले होते. जिकडे बघावे तिकडे प्रेतांच्या रांगा लागल्या होत्या. स्मशानात जागा शिल्लक राहिली नव्हती. कुणाला हॉस्पिटल बेड नाही, तर कुणाची रेमडेसिवीर साठी हेटाळणी, तर कोणी ऑक्सिजन विना आपला जीव गमावतो. यातून कोणी सुटले नाही. वाईट वाटतंय, त्रास होतोय, काय करावं सुचत नाहीये. अशातच देवा पाटील सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आणि त्यांची तब्येत खालावली. 12 दिवस मृत्यूची झुंज देत आपल्या सर्वांच्या प्रार्थनेने आणि आशीर्वादानं ते बचावले. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर देखील ते शांत बसले नाही. रेमडेसिवीर साठी, व्यवस्थापन सुधारणांसाठी आंदोलन केले. प्रशासनाला धारेवर धरले. जे पेशंट सिव्हिल मध्ये ऍडमिट होतं, सिव्हिल मध्ये ऍडमिट असले असताना
त्याला रेमडेसिवीरची गरज होती. डॉक्टरांना सांगितलं की त्याला रेमडेसिवीर द्या. डॉक्टर काय म्हटलं की त्याच्यात आरटीपीसीआर त्याचा रिपोर्ट आलेला नाहीये. आरटीपीसीआर रिपोर्ट आलेला असल्यामुळे त्याला रेमडेसिवीर देता येत नाही. त्याला रेमडेसिवीर दिला आणि त्याच्यावर 10 मिनिटात ते पेशंट मरून गेलं जागेवर. माझ्या समोर मेलं पेशंट. दुसरीकडे स्वखर्चानं ऑक्सिजन बँक, रोटी बँक यांनी सातत्यानं सुरू ठेवली आणि कोरोनाशी 2 हात केले आणि आज देखील जनतेत राहून जनतेची कामे निस्वार्थपणे देवाभाऊ करत असतात. अशा अभ्यासू प्रशासकीय यंत्रणेशी 2 हात करणारा, जनतेची कामे करण्यात दांडगा अनुभव असणाऱ्या माणसाला महानगरपालिकेत निवडून दिले तर आपली निवड सार्थ ठरेल. तर चला मग, सर्वांसाठी धावून जाणाऱ्या कोरोना योद्धा देवाभाऊ पाटील यांना आज आपली साथ देण्याची गरज आहे. देणार ना साथ? प्रभाग क्रमांक 10 मधून कमळ निशाणी समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करूया. आपल्या देवाभाऊला साथ देऊया. भाजपाला मत म्हणजे देवाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला मत.